धाराशिवच्या परंडा तालुक्यातील सिरसाव गावामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे 1.5 एकरमध्ये पेरलेला कांदा अक्षरशः नासून गेलाय। कांद्यासाठी झालेला खर्च सुद्धा न निघाल्यामुळे कांतीलाल चोबे या शेतकऱ्यानं शासकीय मदतीची मागणी केली। कांद्याला भाव नसल्यामुळे कांदा हा साठवून ठेवला होता, परंतु अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। काही बारशीला भरावं म्हणून ही भरायला गेलो तर ते असलं निघायला लागलं खस भरायचं गडी लावून परत इस काटायची बारी। नेमकी मागणी काय आता तुमचं म्हणणं काय नेमकं काय करावं म्हणून लागलो फेकाय अजून ऊसातच। यंदा जगातल्या सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये भारतातली 14 शहरं आहेत। टॉप 50 शहरांमध्ये अहमदाबाद दुसऱ्या क्रमांकावर आहे, नागपूर चौथ्या तर मदुराई 7व्या क्रमांकावर आहे। सर्वाधिक 50 गरम शहरांमध्ये चेन्नई 50व्या स्थानावर आहे। ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सर्वेक्षणात भारतीय शहरं ही सर्वाधिक उष्ण ठरलेली आहेत। राज्यातल्या शाळा सुरू होण्यास जेमतेम आठवडा बाकी असताना शिक्षण विभागानं शाळा सुरू करण्याबाबतच्या निर्णयात बदल केलाय। त्यानुसार आता विदर्भातल्या शाळा 22 जून पासून सुरू केल्या जाणार असून उर्वरित राज्यभरातल्या शाळा 15 जून पासूनच सुरू होणार आहेत। तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे विदर्भातल्या शाळांसंदर्भात हा निर्णय घेण्यात आलाय। अद्यापही विदर्भातील तापमान विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नसल्याचं निदर्शनास येत आहे। त्यामुळे केवळ विदर्भातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा 22 जून पासून सुरू होतील। तसंच 22 ते 30 जून या कालावधीमध्ये विदर्भातल्या शाळा सकाळच्या सत्रात भरतील। 1 जुलैपासून शाळा नियमित वेळेत भरतील। गोंदिया जिल्ह्यातील 8 मध्यम प्रकल्पांनी तळ गाठलाय। मागच्या वर्षी पावसाळ्यात गोंदिया जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता, त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील सगळ्या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध होता। रब्बी पिकांच्या सिंचनासाठी विविध प्रकल्पांमधून पाणी सोडण्यात आलं। परिणामी गोंदिया जिल्ह्यातील 8 मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ 22.67% जलसाठा शिल्लक राहिलाय। मान्सून आणखी लांबला तर पाण्याची समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे। यावर्षी मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ 22% पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे। मान्सून आणखी लांबला तर गोंदिया जिल्ह्यामध्ये पाणी संकट आणखी भीषण होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आलेली आहे। मी सध्या गोंदिया जिल्ह्यातील कल्पत्री मध्यम प्रकल्पांमध्ये आहे। आपण जर का दृश्यांमध्ये बघू शकत असाल तर या कल्पत्री मध्यम प्रकल्पाने तळ गाठायला सुरुवात केली आहे। केवळ 11.98% जलसाठा या मध्यम प्रकल्पामध्ये शिल्लक राहिलेला आहे। आणि गोंदिया जिल्ह्यातील दुसरे जर मध्यम प्रकल्पांचा जर विचार केला तर केवळ त्याच्यामध्ये 22.67% इतका जलसाठा उरलेला आहे। बोदलकसा जो महत्त्वाचा मध्यम प्रकल्प आहे त्याच्यामध्ये 27.66% इतका जलसाठा आहे। आणि इतर जे प्रकल्प आहेत गोंदिया जिल्ह्यातील त्यांची देखील परिस्थिती जवळपास सारखीच असून सर्वच प्रकल्पांनी तळ गाठायला सुरुवात केलेली आहे। आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळात जर मान्सून लांबला तर गोंदिया जिल्ह्यामध्ये पाणी संकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे, प्रशासनाच्या वतीने वर्तविण्यात आली। आणि त्याच्यामुळेच नागरिकांनी जो आहे पाण्याचा वापर जपून करावं असे आवाहन गोंदिया जिल्हा प्रशासनाच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे। देवेंद्र रहांगडाले, ABP माझा, गोंदिया। नवी मुंबईतील तुर्भे सेक्टर 21 मध्ये गेल्या अनेक आठवड्यांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत। दिवस रात्र अचानक वीज जाण्याच्या प्रकारामुळे रहिवाशांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण निर्माण झालंय। नागरिकांच्या वाढत्या अडचणी लक्षात घेऊन भाजप नगरसेविका शुभांगी पाटील यांनी थेट महावितरणच्या तुर्भे कार्यालयात धडक दिली आणि यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली। वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा का होत नाही असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना केला। यापुढेही वीज पुरवठ्याची समस्या कायम राहिली तर तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय। एवढं गरम होतं, हिसाबाच्या बाहेर गरम होतं। आम्ही रस्त्यावर आता आंदोलन केलं की लगेच ते येतात 10 मिनिटासाठी आम्हाला आश्वासन देऊन जातात। आज तुम्ही त्यांच्या अधिकाऱ्यांनी येऊन बघावं सेक्टर 21 मध्ये लाईटची काय अवस्था आहे। उघड्यावर टिपे पडल्या, एमसील बोर्ड आहे ना उघड्यावर आहेत, जॉईंट मारून असे रस्त्यावर सोडलेले आहेत। उद्या काय झालं, लहान मुलगा पडला, चिटकला तर काय त्याची जिम्मेदारी घेणार आहेत का MCB? किती वेळा वारंवार सांगितलं, तुम्ही एकदा येऊन दखल घ्या ना, बघा ना आमच्या वायरी काय आहेत काय नाही। तुम्ही आम्हाला सांगता तुमचा लोड वाढला तर ट्रान्सफर वाढवा ना, त्याचे पैसे तुम्ही लावा आम्हाला बिलात, आम्ही भरायला तयार आहोत। आज माहिती मागे भरतोय पण तुम्ही काही करत नाही आमच्यासाठी, फक्त तिथे खुर्चीवर बसतात, पगार घेता, बिल वगैरे भरतो आम्ही। मग आमचा प्रॉब्लेम काय, तुमचं काय अंडरस्टँडिंग तुम्ही पाहून घ्या। वाढीव बिल येतात ते भरतोय आम्ही, तुर्ब्यातले काय बिल नाही भरत का?
वाशीमधले एक दिवस लाईट 1 तास लाईट जात नाही. मग तुर्भ्यामध्ये प्रॉब्लेम काय, यांचा काय प्रॉब्लेम आहे तो सांगितलं पाहिजे ना. ठोस आज जर काही कार्यक्रम नाही केला तर आम्ही पूर्ण तुर्भ्यातले सगळे लोक एकत्र येऊन मोर्चा घेऊन आम्ही त्या जो अधीक्षक आहे त्याला पहिले इथं बोलवा, जो मेन इन्चार्ज असेल त्याला भेटून काय समस्या आहे त्याच्याकडून समजून घ्यायची. 10 वर्ष आम्ही हेच ऐकतो, डीपी नाही, हे नाही, ते नाही. अरे फक्त तुर्भ्यासाठी डीपी नाही का? आम्ही बिल भरतो, तुम्ही उपाययोजना केली पाहिजे ना. माझ्या सांगण्यावर काय तुम्ही आश्वासन देताय की लाईट जाणार पण नाही? आता- आज सकाळी 6 वाजता लाईट गेली आहे. हो, त्या केबलचा फॉल झाला होता. लोकांच्या घरी पाणी नाही. मग आता आपल्याला ते नियोजन तर करावं लागेल ना हे बिल सरकारने दिला म्हणून. पाहिजे मध्ये. आता कालच आपण 3 दिवसाचा टाइम तुम्ही दिला होता का नाही आम्हाला? तर 3 दिवसाचा साहेब, तुमचं 3 दिवसात काम 15 दिवसात नाही झालं तर 3 दिवसात काय होतंय? ह्या 3 दिवसात नाही झालं तर तुम्ही जे म्हणाल ते साहेब, तुम्हाला बघा पब्लिकचा उद्रेक मला आहे. मारा. तुम्ही बोलणार आहे. मला तुम्हाला मारा. काला फासेल मी. मला काळ भासा 3 दिवसात तुम्हाला नाही नियोजन झालं. सत्राला जाऊन फासेल मी. तो बडायला काला. मला इतक्या तुम्हाला वर्ष कळतं?